सोलापुरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता असून त्यांना शोधून काढावे आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली आहे। भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले। यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, सोलापूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून बुधवारी रात्री उशिरा MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आढळून आले। ही बनावट कागदपत्रे ताबडतोब रद्द करावीत आणि ही बनावट कागदपत्रे या बांगलादेशी घुसखोरांना कुणी तयार करून दिली याची सखोल चौकशी करावी। लोकसभा निवडणुकीप्रसंगी अशा अनेकांची नावे मतदार यादीत देखील असल्याचे आढळून आले होते। बांगलादेशी घुसखोर शहर जिल्ह्यात आणखी कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहेत याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या टोळ्या शोधून काढून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली। निवेदन देताना भाजप सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली, अनंत जाधव, सोमनाथ केंगनाळकर, OBC मोर्चा अध्यक्ष राम वागसे, अनिल कंदलगी, माजी नगरसेवक रवी कैयावाले, चिटणीस बजरंग कुलकर्णी, श्रीनिवास पुरुड, श्रीकांत गाडगे आदी उपस्थित होते। काल जे 12 बांगलादेशीयांना अटक करण्यात आली MIDC अक्कलकोट MIDC मध्ये, या संदर्भात आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही 12 पेक्षा अधिक संख्या असेल की या बाबतीत MIDC मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि जी चौकशी करण्यात येईल की बांगलादेशी आढळले तर त्या संदर्भात कारवाई व्हावी। कारण गेले अनेक दिवस झाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करत होतो। लोकसभेच्या वेळेस पण असा विषय झाला होता की भोगावमध्ये काही बांगलादेशीयांची मतदार यादीत नावं आली होती। त्या संदर्भातही आम्ही तक्रार केली होती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो की या सगळ्या कारवाईबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आणि ही 12 पेक्षा जास्त संख्या आहे तर ही संख्या आपण एक आयडेंटिफाय करावी, यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही आजचं निवेदन त्यांना दिलं। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।